का बोलतात सगळेजण, का मला करून देत नाही ते व्लॉगिंग. हॅलो किती गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि हाच व्हिडिओ कारण आता तसे एक्झाम जरा आऊ आता एक्झाम जरा एकच पेपर राहिला आहे ना, म्हणून आता 3 दिवस सुट्टी पण आहे आम्हाला एक्झाममध्ये. मध्ये सुट्टी आहे, 1 दिवस आड अशी एक्झाम आहे. म्हटलं आज जरा व्लॉगिंग वगैरे स्टार्ट करते, कारण मी कंटिन्यू ते व्हिडिओज बनवते. 100 डेजचं चॅलेंज घेतले ते. मी व्लॉग काहीच करत नाही आणि मी स्टार्टिंगला बोलले मी डेली व्लॉगिंग करेल. तर डेली व्लॉगिंग नाही जमत तर कधीतरी व्लॉग करावंच लागेल ना, थोडा तरी. ॲक्टिव्ह राहिलीच नाही तर मग काय फायदाच नाही. सो आज गुढीपाडवा पण आहे. सो गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. ओके. आणि इथे मला आला आहे पिंपल. किती मोठा आला आहे वेदन तो, हे बघ. आणि पहिले इथे आलेलं, इथलं थोडं थोडं गेलं, इथे आला आता. कधी कधी इथे येतो, मला ॲब्रो करायला प्रॉब्लेम होतो. ते डार्क सर्कल्स मेन म्हणजे, कारण आता एवढा म्हणजे पेपर हार्ड आणि हे होतोय ना, म्हणजे आहे 1 दिवस सुट्टी तरी पण थोडा करते मी. अरे करते मी अभ्यास. पागल आहे, याला काय माहित झालं माझं हात. गाईज आता मी करते पटापट कामं, कारण आता बनवायचे जेवण. ते पण आता गोडधोड जेवण आहे ना, म्हणजे बटाट्याची भाजी, चपाती. पुरी नाही बनवते कारण मी करते. अरे यार उन्हामध्ये, अरे थांब ना, उन्हामध्ये पुरी नाही करते. मला कंटाळा आला एवढं गरमीमध्ये. गॅसच्या इथं उभं राहणं म्हणजे खतरनाक, किंवा वॉल्कॅनोच्या इथं उभं राहणं असं झालं. मग म्हणून मी चपाती करते आणि भात डाळ. असं वाटतं होळी आहे, कारण ती आमटी करायची एक वेगळी. थांब ना. तर गाईज तर आता झालं सगळं, गुढीपाडवा वगैरे सगळं तयार होऊन झाले. आता मी माझी गावाला जायची तयारी करते. आवाज थोडा येत नसेल पण मी आता सगळी म्हणजे पॅकिंग नाही करते. मी बघते ज्वेलरी माझी, बघते काय काय न्यायची आहे मला, म्हणजे इयरिंग्स, बँगल्स वगैरे. पण ते आता मला पण समजत नाही नक्की नेऊ काय काय, कारण खूप आहे. खूप म्हणजे थोडंसंच आहे, खूप आहे, थोडंसंच आहे, ते वेगळं आहे. तरी मला अजून पाहिजे आहे त्याच्यात. नथ घेतली का? ही काय नथ आहे ना तिथेच, नथ पण घेतली. आता मी काय करत नाही, कायच करतो. हे थांबून असं भात चॉपस्टिक म्हणजे चॉपस्टिक त्याला कलर मारायचा. तू एखादा 14 नाही होता काय 14 दुने 28 आणि 28 नाही 24च बांगड्या आहेत त्याच्यात. 8 में डील फाइनल. 8 में नहीं बहन जी ना, आपका ना मेरा 8 में डील फाइनल. भैया जी 6 ठीक है. आपका ना मेरा 7 में डील फाइनल करो. भैया जी आपका ना मेरा 6 ठीक है. भाड़ में जाओ, आप भाड़ में जाओ. परत हे करून लाव इकडे वरच्यावर. हॅलो गाईज, तर हा नेक्स्ट डे आहे. म्हणजे नेक्स्ट डे पण नाही आहे. गुढीपाडवा किती तारखेला होता? 9 तारखेला ना. तर 9, 10, 11, 12, आज 12 तारीख आहे. आणि मी आज कंटिन्यू करते व्लॉग, कारण तेव्हा मी केला नाही, कारण खूप जरा कामं होती. म्हणजे गावाला जायचे तर सगळी तयारी चालू होती. आणि ऐन टायमाला समजलं की नऊवारी नेसणार आहे सगळे. मग म्हटलं मी का मागे राहू, मी पण नेसते नऊवारी. तर सगळी त्याची अरेंजमेंट चालेल. तरी साडी तरी मुश्किलने भेटली. एक साडी होती त्याला थोडे डाग होते, म्हणून ती नाही घालणार आहे. तर दुसरी घालणार आहे, एक आहे ती. आणि बाकी सगळी नकली ज्वेलरी असते ती, गळ्यातलं कानातलं सगळं ते अरेंज करायला टाईम लागला. त्यात पॅकिंग, त्यात ह्याला मध्येच गेलेला. काल त्याने टेबल फोडलेला त्या दिवशी, तर त्याला टेबल आणायला गेलेलो आम्ही. त्यामध्ये काहीच झालं नाही. आणि आज आहे लास्ट. किती ऊन येत. ऊन तर नाहीच येते इथं, अजिबात ऊन येत नाही. काय माहिती काय झालंय, फक्त उजेड येतो इकडचा, त्याच्यावरच आहे मी. तर आता सगळी ब्लॅक दुपारी भरू आम्ही दुपारी, कारण आता तर नाही, दुपारीच भरू. पप्पा येणार तेव्हा.
तेव्हा भरपूर बापरे काय न्यायचं काय नाही न्यायचं चाललं होतं 3-4 दिवसासाठी. पण तिकडनं पुढे 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 तिकडे दुसरीकडे कोणाकडे तरी वेकेशन चालू होणार, मग तर कुठेतरी राहणारच ना. चालू माझे नाही चालू झाले पण अजून. हा ह्याचे चालू झाले, हा फ्री झाला एकदम. मलाच तेवढी एक एक्झाम पडली आहे माझी, ती पण कधी होईल आणि कशी होईल. लास्ट पेपर तरी पटकन, माहिती का लास्ट पेपरला काय झालेलं, पटापट टाइम जात होता. म्हणलं पटापट कसं टाइम जातो, आणि माझे राहिलेले शॉर्ट नोट्स लिहायचे आणि पटापट टाइम जातो. 7 का 7:15 झाले. मी 7:30 वाजता सप्लिमेंट घेतली आहे आणि तेव्हा शॉर्ट नोट्स लिहिलेत मी. मुश्किल सप्ली. ते मॅम पण फोनवर लागलेली. म्हणलं सप्लिमेंट मागू तरी कोणाकडे, तिचं पण लक्ष नाही. ती एकदम फोनमध्ये तिचं एवढं लक्ष होतं ना. मग सर होते त्यांच्याकडे मागितली सप्लिमेंट. ते पण सर आमचे नव्हते, म्हणजे ते हे होते काय बोलतात त्याला, सुपरवायझर नव्हते. ते सुपरवायझरच बोलतात ना, हा ते नव्हते. पण ते असे चाललेले लक्ष ठेवायला, म्हणून त्यांच्याकडे मागितली मी सप्लिमेंट. राऊंड मारत मारत आलेले भटकत भटकत, मग आम्ही त्यांच्याकडे सप्लिमेंट मागितली मी. तेव्हा मी लिहिला अर्धा, म्हणजे शॉर्ट नोट्स लिहिले 7:30 नंतर, आणि 8 वाजता पेपर संपणार होता. म्हणजे थोडी केली आहे, बाकीची ती यारे मध्येच का बोलतात सगळेजण, का मला करून देत नाही ते व्लॉगिंग. म्हणजे जेव्हा आम्हाला पण असं वाटायचं पहिले BCom म्हणजे एकदम असं लो आहे, म्हणजे काहीच ह्याला व्हॅल्यू नाही आहे, अभ्यास एवढा काही नसतो, म्हणून आम्ही चिल होतो पहिले. आणि जसं जसं अभ्यास वाढत गेला तसं खूप हे झालं. जसं अभ्यास वाढत गेला ना, तसं समजलं की मी काय करते काय माहिती, इकडे का बघते मी. जसं अभ्यास वाढत गेला आणि तसं असं वाटलं की नाही बाबा हार्ड तर आहे BCom, कारण खूप आहे अभ्यास BComला पण. 7 सब्जेक्ट म्हणजे कमी नाही आहे. बाकीच्यांचा पण असेल, पण मी 8 सब्जेक्टची एक्झाम दिली आहे. मी SYला आहे, तू 8ला आहे. काय आहे यार, काय कम्पॅरिझनच नाही याचं. इज्जतच नाही, खरंच इज्जत नाही. ह्यानीच इज्जत नाही ठेवली तर. जेव्हा आपण उलट ट्राय करतो तेव्हा बोलतेस की नको रे असंच बरं आहे. स्वतःच नाही बोलते, नाही तर स्वतःच नाही बोलते. यार पोरगा मला, मी विसरते मी काय बोलणार होती. तर हा झाली आता सगळी एक्झाम वगैरे. आता मी एक्झामचं रिझन नाही देणार, मी कंटिन्यू जसं जमेल तसं ब्लॉगिंग करत राहील. आणि आता तर मेन म्हणजे पॅकिंग आहे, आणि पप्पा बोलले तू पॅकिंग कर, आणि मला समजत नाही मी कुठून काय सुरुवात करू, कारण मला समजत नाही मी काय भरू आणि काय नको. कारण कपडे कधी कधी कमी वाटतात, कधी कधी जास्त वाटतात कपडे, पण यार माझ्याकडे कपडेच कमी आहेत. एव्हरी गर्ल्स प्रॉब्लेम, कपडे कमी आहेत जरा. तर कपडे कमी म्हणजे आहेत, पण मी कमी घेते कपडे, कारण खूप मग ओझं होईल. आणि वेदांत चालले, पप्पा नाही मला घ्यायची येते म्हणून. राहिलं असेल ना जे ब्रश वगैरे, फेस वॉश, कोलगेट वगैरे, ते आता सगळं मी उद्या भरेल, कारण उद्या तर लागेलच ना सगळं ते. तर त्याच्यानंतर ते भरेल, मग उद्या आम्ही निघू. मग पुढेच येतील, म्हणजे लगेच नाही येणार ब्लॉग, थोडे मुंबईला मी आल्यावर येईल. जर टाईम भेटलाच तर मी शॉर्ट व्हिडिओज टाकत जाईल, जे 100 दिवसचे चॅलेंज चालू आहेत ना. अरे यार मला काय झालं, जे 100 दिवसचे चॅलेंज चालू आहेत ना, त्याच्यामध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये असं काय काय दाखवेल मी. सो ते त्याच्यानंतर पूर्ण असं ब्लॉग येईल ना, जर तिथे भेटलं जर काय नेटवर्क वगैरे तर मी टाकेल, नाहीच भेटलं तर मुंबईला येऊन टाकेल. एनिवेज, सो आजच्यासाठी एवढंच. ओके, बाय बाय.